हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी दाल मखनी कशी करायची ते पाहणार आहे। मस्त साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच चविष्ट अशी ही दाल मखनी आपण बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी झालेली आहे, एकदम चविष्ट घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहे, एकदम मस्त छान अशी घरच्या घरी झालेली आहे। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम छान अशी लागते बघा, मस्त झालेली आहे, टेस्टला नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा 1 कप मी उडीद घेतलेले आहेत, काळे उडीद। तुम्ही हवं तर उडदाची डाळ घेऊ शकता। इथे बघू शकता 1 कप उडीद घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी पाव कप राजमा घेतलेला आहे। आता हे स्वच्छ आपण धुवून घ्यायचं, 3 ते 4 वेळा मी हे स्वच्छ धुवून घेते। इथे हे मी सुरुवातीला धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण भरपूर असं पाणी घालून ह्याला रात्रभर याला भिजत ठेवायचं आहे। 1 कप उडीद घेतलेले आहेत आणि पाव कप राजमा, याच्यावर झाकण ठेवून मी रात्रभर हे छान असे भिजण्यासाठी ठेवणार आहे। रात्रभर छान भिजलं जातं। इथे आता सकाळी बघा हे छान असं भिजलेलं आहे, बघू शकताय मस्त छान असं भिजलेलं आहे। आता यातलं मी पाणी काढून घेते आणि आता हे आपण शिजत घालणार आहे। इथे बघू शकता यातलं मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे, कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये घालून आपण हे छान असं शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी 4 कप पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची घातलेली आहे। इथे मी छोटा चमचा 1 मीठ घालते चवीनुसार यामध्ये। इथे बघू शकताय 1 चमचा मी मीठ घालते आणि त्याच चमचा मी 1 चमचा छोटा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आणि इथे अर्धा चमचा मी इथे तूप घातलेलं आहे, साजूक तूप। मिक्स करून झाकण लावायचं आणि याच्या मीडियम फ्लेमवर 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। ते शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे। छान असं आता हे चेक करून घ्यायचं। इथे बघू शकताय आपण चेक करून घेऊया शिजलंय का ते। इथे बघू शकताय छान असं राजमा आणि ही उडीद डाळ पण शिजलेली आहे बघा, छान असं छान शिजलेलं आहे। आता यातले खडे मसाले काढून घ्यायचे। बघू शकता मी खडे मसाले काढून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला असंच याला लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं शिजत ठेवायचं आहे। दुसऱ्या गॅसवर हे मी शिजत ठेवते लो फ्लेमवर, पण मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता ते लो फ्लेमवर शिजते तर आपण मसाला बनवून घेऊया, पण मध्ये हलवून घ्यायचं आहे। इथे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये 3 चमचे छोटे तूप घातलेलं आहे। तूप छान असं वितळलेलं आहे। आता त्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घालते। तूप गरम झाल्यानंतर जिरे घातलेले आहेत, जिरे छान फुललेले आहेत। आता त्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो मी यामध्ये घालून घेते। कांदा घातलेला आहे। आता कांदा आपल्याला छान असा तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय कांदा मी मिक्स करून घेते आणि छान असा परतून घेतलेला आहे कांदा। तर यामध्ये मी आले लसूण पेस्ट घरी फ्रेश अशी बनवून घेतलेली आहे। आले लसूण पेस्ट पण 2-3 मिनिटं मी परतून घेतलेले आहे। आले लसूण पेस्ट चांगली परतलेली आहे। आता यामध्ये छोटा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आणि छोटा चमचा धनेपूड घालून घेते। 1 मिनिट हे मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता 1 मिनिट मी छान असं याला तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे। आता त्यामध्ये 4 मीडियम साईजचे टोमॅटो प्युरी करून घेतलेले आहे बघा। टोमॅटोची प्युरी घालून मिक्स करून घ्यायचं, मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला 15 मिनिटं लो फ्लेमवर छान असं मी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। दुसरीकडे बघू शकता आपली डाळ पण 15 ते 20 मिनिटं छान शिजलेली आहे। मिक्स करत छान ही शिजवून घेतलेले आहे बघा। छान असं मिक्स कर आधीमध्ये मी याला मिक्स केलेलं आहे आणि इथे बघा 10 ते 15 मिनिटानंतर ही आपली लो फ्लेमवर इथे प्युरी पण छान परतलेली आहे। त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर मी घालून घेते बघा। कोथिंबीर घातलेली आहे, छान प्युरी पण आपली इथली परतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची। इथे बघू शकताय मी सगळी डाळ यामध्ये घालून घेते। डाळ घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे।
डाळ घातलेली आहे, मिक्स करून घेते व्यवस्थित असं. त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालून घ्या. पाणी गरम करून घ्यायचं. त्याच कुकरमध्ये 1.5 कप पाणी घालून मी पाणी गरम करून घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि यामध्ये घातलेलं आहे. पाणी गरमच घालायचं आहे. 1.5 कप पाणी घातलेलं आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला, पण पाणी गरमच घाला. पाणी घालून मिक्स केलेलं आहे आणि आपण याला छान असं 10 ते 15 मिनटं असं लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं आहे. लो फ्लेमवर मी याला 15 मिनटं पाणी घातल्यानंतर शिजवून घेतलेलं आहे. बघा परफेक्ट अशी आपली दाल मखनी तयार झालेली आहे. बघू शकताय मी मिक्स करून घेतलेलं आहे. छान अशी परफेक्ट दाल मखनी तयार झालेली आहे. आता इथे मी 2 चमचे बटर घालून घेते. दाल मखनी आहे त्यामुळे बटर घालायचं जरूर. 2 चमचे मी इथे बटर घातलेलं आहे. 1 चमचा मी कसुरी मेथी छान गरम करून घेतलेली आहे, हातावर चोळून घालायची. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची इथे आणि इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घालून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले घालून आपल्याला मिक्स करून घेऊन 1 मिनटं याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे. छान मस्त चमचमीत चविष्ट अशी दाल मखनी आपली तयार झालेली आहे. परफेक्ट अशी तयार झालेली आहे. बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे फ्रेश क्रीम घातलेली आहे. तुम्ही विकतची घाला किंवा दुधाची साय असते ती फेटून घालू शकता. इथे मी फ्रेश क्रीम 2 टेबलस्पून घातलेले आहे. मिक्स करून घेते. छान अशी बघा आपली दाल मखनी झटपट सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. एकदम चविष्ट चमचमीत साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे. नक्की करून बघा, तुम्हाला ही खूप आवडेल. ही तुम्ही जिरा राईस सोबत, नान सोबत, फुलका रोटी सोबत खाऊ शकता. मस्त लागते बघा. छान अशी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी आपली दाल मखनी तयार झालेली आहे. परफेक्ट अशी. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. घरच्या घरी छान अशी. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने दाल मखनी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.